झाली आपली तोंडाला चव आणणारी शेंगदाण्याची चटणी. चपाती, भाकरी, ब्रेड तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. चवीला तर छानच लागते. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इकडे मी 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, 50 ग्राम खोबरं आहे, 2 लसूणचे कांदे घेतलेले आहेत आणि तांबडं तिखट आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे, करपवू द्यायचे नाहीत, खमंग भाजून घ्यायचे. आणि शेंगदाण्याची चटणी कसं आपल्याला भाजी नसते तेव्हा आपण पटकन शेंगदाण्याची भाजी चपाती, भाकरी किंवा ब्रेड कशासोबतही खाऊ शकतो. तर मी म्हणून शेंगदाण्याची चटणी कायम बनवून ठेवते. माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी, ठेचा, जवसाची चटणी, वेगवेगळ्या चटण्या मी बनवून ठेवते. त्याच्या रेसिपी मी अगोदर अपलोड केलेल्या आहेत. इकडे शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता कढईमध्ये मी खोबरं घातलं आहे. तेवढं थोडंसं भाजून घ्यायचं, त्यामुळे चटणी टिकायला मदत होते. खोबरं भाजून झालं आहे. आता मी खोबऱ्यामध्येच आहे बघा मुठभर लसूण झालेला आहे, तर मी तो घेते. त्याला पण आपण परतून घेणार आहोत. सालासहितच घ्यायचं, सालं काढायची नाहीत. लसूण भाजून झालं आहे. आता मी गॅस बंद करते आणि शेंगदाण्याची साल काढून झाले की आपण ही चटणी मिक्सरला दळून घेणार आहोत. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे घालूया. जेवढी निघेल तेवढी मी साल काढून घेतलेली आहे. साल राहिली तरी चालते, पण मी अर्धवट काढून घेतलेली आहे. आता आपण तिखट घालूया. हे जास्त तिखट आहे म्हणून मी अगदी कमी घेतलेलं आहे. आत्ता घालूया भाजून घेतलेलं खोबरं आणि लसूण आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. तिखट आहे त्यामुळे आपल्याला 2 चमचे मीठ लागणार आहे. आता मी मिक्सरवरती हे दळून घेणार आहे. आता आपण मिक्सरवरती याची चटणी तयार करून घेऊया. इकडे मी चटणी बघा दळून घेतले. दळायला अगदी 2 मिनटं सुद्धा लागलेली नाहीत आणि थोडीशी जाडसरच दळायची, कारण शेंगदाण्याची चटणी थोडीशी जाडसर असली ना की चवीला छान लागते. शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो दाताखाली येतो ना, तेव्हा खूप छान चव लागते आणि झणझणीत जिभेला चव आणणारी चटणी तयार झालेली आहे. तर या पद्धतीनं नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.